मान्सून अंदमान आणि निकोबारच्या बेटांपर्यंत दाखल झालाय। मान्सूननं अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातला काही भाग देखील व्यापलाय। सोबतच मान्सून आणखी पुढे सरकायला पोषक वातावरण आहे। त्यामुळे यंदा राज्यातही पाऊस वेळेतच दाखल होण्याची शक्यता आहे। पाऊस वेळेत दाखल होण्याचा अंदाज असला तरी एल निनोचं संकटही घोंघवत आहे। या संकटाबाबत अमेरिकेच्या CPC सेंटरनं गंभीर अंदाज वर्तवलाय। एल निनो जूनमध्येच सक्रिय होण्याची शक्यता आता 82% गेलेली आहे। त्यामुळे संपूर्ण मान्सून हंगामावर एल निनोचा प्रभाव पडणार असल्याचं सध्या समजतं आहे। CPCनं त्यांच्या अहवालामध्ये ही माहिती दिली आहे। तर मान्सूनबद्दल हवामान विभागानं नेमकी काय माहिती दिली आहे आपण बघूया। मान्सून अंदमान आणि निकोबार बेटांपर्यंत दाखल झालाय। मान्सूननं अंदमान समुद्रासह बंगालच्या उपसागरातील काही भागही व्यापलाय। श्रीविजयपुरमसह अंदमान बेटांमध्ये जोरदार पावसाची नोंद होतीये। ताशी 35 ते 45 किलोमीटर वेगानं पश्चिमेकडचे वारे सक्रिय झालेत। पुढील 3 ते 4 दिवसांमध्ये मान्सूनला पुढे सरकण्यासाठी पोषक वातावरण आहे। आग्नेय अरबी समुद्र आणि पूर्व मध्य बंगालच्या उपसागरामध्ये मान्सूनची प्रगती अपेक्षित आहे। दरम्यान हवामान तज्ञ मयुरेश प्रभूंनी याबद्दल काय माहिती दिली आहे बघूया। एल निनो सक्रिय राहण्याची शक्यता तब्बल 96%। याचा अर्थ आता सुरू होणारा एल निनो हा पुढच्या वर्षी 2027 मध्येही सक्रिय राहण्याची शक्यता आहे। ज्यावेळेस एल निनो सक्रिय असतो प्रशांत महासागरामध्ये त्यावेळेस भारतामधलं मॉन्सूनचं बाष्प प्रशांत महासागराकडे खेचलं जातं आणि या काळामध्ये भारतामध्ये जवळपास 70%पेक्षा जास्त वेळा अशा घटना घडल्यात की भारतामध्ये मॉन्सून काळामध्ये पावसाचं प्रमाण सरासरीपेक्षा कमी राहिलेलं आहे। त्यामुळे यंदाच्या मॉन्सूनच्या हंगामामध्ये पाऊस सरासरीपेक्षा कमी नोंदला जाईल हे दिसून येतच आहे। मात्र एल निनो कंटिन्यू राहिला पुढच्या वर्षी तर पुढच्या वर्षीच्या मॉन्सूनवर सुद्धा त्याचा परिणाम होऊ शकतो।